सरकारनं 15 वर्षांच्या आतील रिक्षा चालकांना याचबरोबर वाहन चालकांना जो दंड आकारण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय। केंद्र सरकारनं 15 वर्षांच्या आतील रिक्षांना आणि अन्य वाहनांना लादण्यात आलेले बेकायदेशीर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रति दिवस 50 रुपये तात्काळ वाहन प्रणालीमधून हटवण्याबाबत निवेदन सादर करण्यात आलंय। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ही शासन दरबारी रीतसर नोंदणीकृत महासंघ असून महासंघाच्या माध्यमातून चालक आणि मालकांच्या विविध प्रश्नांसंबंधी कार्य केलं जातं। चालकांना येत असलेल्या अडचणी आणि तक्रारी सातत्यानं महासंघाकडे येतात, त्याचं सनदशीर मार्गाने निराकरण करण्याचा प्रयत्न महासंघ करत असतो। परिवहन संवर्गातील वाहनासह लक्झरी, टॅक्सी, ट्रक, टेम्पो, रिक्षा या हलक्या प्रवासी वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 चा कलम 81 च्या तक्त्यामधील 11 नुसार प्रतिदिन 50 रुपये दंड शुल्क लावल्यास 21 मे 2024 पासून महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन विभागांना राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे 7 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देता सर्व प्रवासी आणि परिवहन वाहनांवर हा दंडाचा दणका लादण्यात आलाय। हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। या नियमाप्रमाणे 1 लाखाची रिक्षा त्यांना रिक्षास दंड 1 लाख रुपये 20,000पेक्षा जास्त होतो। अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालक आपला व्यवसाय ठप्प करून आत्महत्या करण्याची वेळ रिक्षा चालकांवर आली आहे। रिक्षा व्यवसाय स्थानिक असून वयोमर्यादा आणि वेगमर्यादा असते। आसन क्षमता ही 3 प्रवाशांची आहे। रिक्षा व्यवसाय दिवसात फक्त 200 ते 500 रुपयांचा असल्यानं एवढा दंड भरणं रिक्षा चालकांना शक्य नाहीये। तरी आपण रिक्षा चालकांचे मायबाप असून या जुलमी आणि अन्यायकारक रिक्षा फिटनेस विलंब शुल्कातून रिक्षांना वगळण्यात यावं अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।